नमस्कार, मी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करते. सामान्य माणसांची असामान्य यशोगाथा मांडणाऱ्या या प्रेरणादायी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे Reseal.in प्रस्तुत यशोस्तुते. तर आज आपण भेटणार आहोत अशा एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला, ज्यांनी स्वतःचं नाही तर हजारो व्यक्तींचं आयुष्य बदललं आहे, त्यांना एक नवी दिशा देऊन. स्वतःच्या सुरक्षित करिअरला मागे ठेवत हजारो व्यक्तींचं आयुष्य बदलण्यासाठी आणि समाज घडवण्यासाठी ते सतत प्रेरणादायी राहिलेले आहेत. येस इन्फोटेक या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचं आयटी करिअर त्यांनी घडवलं आहे. असेच आयटी करिअर कोच म्हणजेच संदीप भुतारे. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद मॅडम. तर अर्थात त्यांना आपण भेटूयात, पण त्याच्या आधी बघूयात त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाचा एक एवी. कधी कधी यशाची वाट नोकरीत नाही तर स्वतःच्या स्वप्नात सापडते. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या एका साध्या घरात जन्मलेला एक तरुण संदीप भुतारे. इंजिनिअरिंग पूर्ण करून त्यांनी ॲक्सेंचर सारख्या मोठ्या कंपनीत काम सुरू केलं, पण मन मात्र काहीतरी वेगळं करण्यासाठी झगडत होतं. सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचं काहीतरी घडवायचं ठरवलं आणि 2017 साली पुण्यात जन्म झाला येस इन्फोटेकचा. उद्देश एकच, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य आयटी मार्गदर्शन देणं आणि त्यांचं करिअर घडवणं. कोविडच्या काळात जग थांबलं, पण येस इन्फोटेक नाही. ऑनलाईन ट्रेनिंगद्वारे हजारो विद्यार्थ्यांना नवे मार्ग मिळाले आणि एक स्वप्न वास्तवात आलं. आज येस इन्फोटेक म्हणजे फक्त संस्था नाही, ती आहे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देणारी शक्ती. बेस्ट आयटी करिअर कोच ऑफ द इयर 2025 पुरस्काराने सन्मानित संदीप भुतारे यांनी सिद्ध केलं, ध्येय, जिद्द आणि प्रामाणिकपणा असेल तर स्वप्न नक्की पूर्ण होतात. आणि त्यांच्या या कार्याला Reseal.in कडून मनःपूर्वक सलाम. तर संदीपजी, तुमचं यशोस्तुते या कार्यक्रमामध्ये अतिशय मनापासून स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. पण मला माझ्या मनात खूप प्रश्न आहेत. स्पेशली तुम्ही MNC मध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त कार्यरत आहात. तुमचं इतकं मोठं करिअर आहे. मी जसं मगाशी इंट्रोडक्शनमध्ये म्हणाले, की स्वतःचं सुरक्षित करिअर मागे ठेवून तुम्ही पुढे खास करून मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मुला-मुलींसाठी आयटी करिअर कोच म्हणून प्रोफेशन चेंज करावं आणि ह्या करिअरमध्ये उतरावं असा निर्णय कसा घेतला आणि त्याच्या मागची नेमकी प्रेरणा काय होती? यामागची प्रेरणा म्हणजे सांगायचं मॅडम कसं आहे, की जसं तुम्ही म्हटलात, की सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले जे आपले सगळे विद्यार्थी आहेत, तर मी स्वतःसुद्धा एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातलाच मुलगा आहे. अगोदर विद्यार्थी आहे, नंतर प्रोफेशनल आहे. माझे वडील हे MIDCमध्ये एक लेबर म्हणून काम करत होते आणि आम्ही 3 भावंड होतो. बरं. तर अशी परिस्थिती होती मॅडम, ज्याच्यावरून आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हे समजेल, की एका RKमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आम्ही राहायचो. सो त्याच RKमध्ये माझी 1ली ते 10वी शाळा झाली. 11वी-12वी कॉलेज झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग पुण्याला झालं आणि वडिलांची रिटायरमेंटसुद्धा त्याच RKमधनं झाली. का? कारण त्यावेळेस फक्त एका वडिलांच्या पगारावरती हम्म. 3 मुलांना चांगलं शिक्षण देणं ही सोपी गोष्ट नव्हती. फक्त देवाच्या कृपेने एक खूप चांगली गोष्ट माझ्या आई-वडिलांनी केली, की आमच्या तिघाही भावंडांच्या शिक्षणावरती त्यांनी खूप चांगला फोकस ठेवला, की त्यांच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, की चला आपल्याला व्यवस्थित शिकता नाही आलं किंवा आपल्याला जास्त चांगलं शिक्षण नाही मिळालं त्या काळात कुठल्याही गोष्टीमुळे, पण आपल्या 3ही मुलांना शिक्षण व्यवस्थित द्यायचं, जेणेकरून ते त्यांच्या पायावरती उभे राहतील. हम्म. आणि तिघाही भावंडांना त्यांनी इंजिनिअर केलं. आणि जसं तुम्ही म्हटलं, की ही प्रेरणा कुठे आली, की ठीक आहे इंजिनिअरिंगचं शिक्षण झालं, त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या नातेवाईकांनी मदत केली, लोन वगैरे घेतलं, सगळं झालं. पण जेव्हा मी आयटी करिअर चालू केलं, Accentureमध्ये माझा पहिला जॉब होता. 10 वर्षाचं पूर्ण करिअर जवळपास Accentureमध्येच झालं. अच्छा. सो तिथे मी पाहिलं, की माझ्यासारखेच जे सामान्य कुटुंबातनं आलेली जी मुलं आहेत, पहिली गोष्ट ती थोडे कमी आहेत. हम्म. आणि जसं-जसं मी एक्सपिरियन्स माझा वाढत गेला, मी तिथली रिॲलिटी पाहत गेलो. कारण 10 वर्ष एखाद्या फील्डमध्ये काम केल्यावरती आपल्याला थोडीफार तरी बऱ्यापैकी, रिॲलिटी थोडीफार नाही. त्यातली कळते. सो माझ्या मनात हा विचार आला, की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं वरदान आपल्या महाराष्ट्राला आहे. पुण्या, मुंबईसारखे मोठे-मोठे आयटी हब्स आहेत. हम्म. पण म्हणावे तेवढ्या पर्सेंटेजने आपली मराठी मुलं त्याच्यामध्ये नाही आहेत. हे मी ऑन रेकॉर्ड आत्ताही सांगतोय. हम्म. आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण म्हणतो ना, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळे लोकं आहेत आणि आयटीमध्ये खूप चांगल्या जॉब वरती ते काम करतायत. चांगलं एक त्यांची स्वप्न पण पूर्ण करतायत. मग आपल्या मराठी मुलांनी ते का करू नये? ते का कमी पडतं? एक्झॅक्टली. ते का कमी पडतायत आणि काय त्यांचा प्रॉब्लेम होतो ह्याचा थोडासा मी अभ्यास केला. मग मला असं जाणवलं, की खरंच आपली मराठी मुलं खूप मेहनती आहेत, जिद्दी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
त्यांना पालकांच्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव आहे आणि त्यांना माहिती आहे की आपणही आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करायची, स्वतःची करायची. फक्त कुठेतरी आपण म्हणतो ना, डायरेक्शन किंवा काही स्किल्स हे त्यांच्यामध्ये कमी पडतायत असं जेव्हा मला जाणवलं, तेव्हा तुम्ही इमॅजिन करू शकता की Accenture सारखं स्टेबल IT करिअर त्यावेळेस 25 लाखाचं अराउंड माझं पॅकेज होतं. ते सोडून एका 200 स्क्वेअर फूटच्या छोट्याशा गाळ्यातून इन्स्टिट्यूटची सुरुवात करणं हे खरंच सोपं नव्हतं. त्यामुळे मी घरच्यांनाही सांगितलंच नाही. देवाच्या कृपेने मी पुण्यामध्ये माझा जॉब असल्यामुळे तिकडे राहत होतो. हो. आई-वडील हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे त्यांचं खूप जास्त येणं-जाणं नाही मग व्हायचं. तुम्ही त्यांना सांगितलंच नाही जॉब सोडला? जॉब सोडलाय सांगितलंच नाही. कारण एका मराठी मध्यमवर्गीय कुटुंबामधला मोठा मुलगा, ज्याच्यावरती त्याच्या छोट्या बहीण भावाच्या शिक्षणाची जबाबदारी आहे, हम्म. तो MNCचं स्टेबल IT करिअर सोडतोय. ही गोष्ट कुठल्याच मराठी धक्कादायक कुटुंबामध्ये त्यांनाही तो धक्का नक्कीच बसला असता. मग मी काय केलं, जेव्हा त्यांचा फोन यायचा मी सांगायचो, "हां, मी जॉबमध्ये." कमी बोलायचो त्यांच्याशी, जास्त फोन घ्यायचोच नाही. ओ. आणि जेव्हा एक 5-6 महिन्यानंतर चांगला रिझल्ट त्याला आला, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळायला लागला. हां, जॉब सोडलाय पण आपण अगदीच उपाशी राहणार नाही इथपर्यंत तरी परिस्थिती आली. मग त्यांना कॉल केला, त्यांना बोलवलं आणि डायरेक्टली छोटंसं आपलं ऑफिस दाखवलं की अरे वा. मी जॉब सोडलाय, पण मी काही असा चुकीचा वेळ वाया घालवत नाही. इथे मी मेहनत आणि तेव्हा करतोय. किती स्टुडंट्स होते तुमच्याकडे? त्यावेळेस मॅडम फक्त पहिल्या बॅचला 3च स्टुडंट होते. बापरे. तिथून येस इन्फोटेकची सुरुवात झालेली. हो. पण म्हणजे आता तुम्ही इतकी वर्ष शिकवताय आणि तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही खूप आपल्या आजूबाजूला सर्वसामान्य मराठी कुटुंबातली मुलं पाहिली आहेत. तर जर का एखाद्या विद्यार्थीला पुढे जाऊन IT मध्ये करिअर करायचं असेल, तर तुम्ही काय सांगाल की कधीपासनं त्यांनी खरं तर ह्याची तयारी सुरू करायला पाहिजे? विद्यार्थ्यांचं जसं तुम्ही म्हटलं ज्यांना IT मध्ये करिअर चालू करायचं आहे, हं. तर 2 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक जे सध्या कॉलेजला आहेत आणि जे पास आउट झालेले आहेत. ओके. तर जे सध्या कॉलेजला आहेत, त्यांच्यासाठी तयारी करण्याचा एकदम आयडियल टाईम जो आहे, तो त्यांच्या कॉलेजच्या फर्स्ट इयर पासनंच आहे. अच्छा. कसं, की IT मध्ये मल्टिपल करियर ट्रॅक असतात. असं नाही की मी IT मध्ये जॉबला गेलो आणि कुठल्याही जॉब प्रोफाइलला मला ऑफ जॉब मिळेल कोर्स. असं होत नाही. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन असतं. हं. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांना IT मध्ये करिअर करायचं आहे, त्यांनी आधी हे ठरवणं आहे, की कुठल्या करिअर ट्रॅकवरती मला जायचं आहे. मला डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे किंवा डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीजमध्ये जायचं आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीच्या फक्त बेसिक गोष्टी त्यांनी फर्स्ट इयरला शिकणं आहे. कारण अच्छा. त्यांना कॉलेजचा पण अभ्यास करायचा असतो. ते करता बाजूला त्यांनी याचं कोचिंग करावं. येस. फर्स्ट इयरला असताना फक्त बेसिक्स. सेकंड इयरला गेल्यावरती त्याच टेक्नॉलॉजीच्या ज्या ॲडव्हान्स गोष्टी असतात, हं. एक स्टेप पुढच्या त्या त्यांनी शिकल्या पाहिजेत. कारण त्यांना अगेन कॉलेजचा पण सिलेबस मॅनेज करायचाच आहे. हं. आणि सगळ्यात उत्तम संधी येते थर्ड इयरला असताना. हं. कारण आजकाल कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये भले डिग्री 3 वर्षाची असेल, BCA, BCS सारखी हं. किंवा इंजिनिअरिंग BTech सारखी 4 वर्षाची डिग्री असेल. थर्ड इयरला इंजिनिअरिंग सारख्या ठिकाणी फोर्थ इयरला इंटर्नशिप ही कंपल्सरी असते. हं. युनिव्हर्सिटीनेच ते मॅन्डेटरी केलेलं आहे. Of मग course. या केसमध्ये थर्ड इयरला त्या टेक्नॉलॉजी रिलेटेड कुठल्याही IT कंपनीमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी पण अलाउ करते, इंटर्नशिप केली पाहिजे. हं. अशी जर प्रोफाईल असेल, तर जेव्हा असा स्टुडंट ज्याच्याकडे बेसिकचं पण नॉलेज आहे, ॲडव्हान्सचं पण नॉलेज आहे आणि इंटर्नशिप ज्याला एक वर्क एक्सपिरियन्स कन्सिडर केलं जातं, असा स्टुडंट जेव्हा पास आउट होतो, तेव्हा त्याला खूप चांगल्या IT कंपनीचे चांगलं उत्तम पॅकेज द्यायला तयार असतात. हा झाला एकदम आयडियल करियर ट्रॅक जे स्टुडंट्स करेक्ट. कॉलेजला आहेत. बरं. आणि जे स्टुडंट्स पास आउट झालेले आहे, तर हं. त्यांचा तर दिवसेंदिवस पाय हा खोलातच जातोय. का? हं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही, की जेव्हा तुम्ही फायनल इयरचा पेपर देता, फायनल इयरचा फायनल पेपर, मग आपण सगळे मित्रमंडळी खूप चांगले एकमेकांना भेटतो, मिठी मारतो, अगदी रील्स वगैरे बनवतो, की शेवटचा दिवस आहे कॉलेजचा वगैरे, वगैरे. हे सगळं छान आहे. पण त्यानंतर येणारा एकूण एक दिवस हा हं. त्यांच्या करिअरमध्ये एक गॅप म्हणून ॲड होत असतो. राइट. हेच विद्यार्थ्यांना समजत नाही. त्यामुळे ज्या स्टुडंटचं पास आउट ऑलरेडी झालेलं आहे, त्यांनी तर अजिबातच वेळ वाया न घालवता हे डिसाईड करणे, की मला IT मध्ये कुठल्या करियर ट्रॅकमध्ये माझं करियर करायचं आहे आणि त्याच्या गोष्टी शिकण्यावरती फोकस इमिजिएट करणं आहे. हो. तरच त्यांचं IT मध्ये सिलेक्शन हे होऊ शकतं. ओके. पण आता तुम्ही मेन्शन केलं, की ज्यांना जे ग्रॅज्युएट झाले आहेत कॉलेजमधनं, त्यांना जर डिग्री मिळाली असेल, तर इमिडिएटली त्यांना जॉब मिळू शकतो का? डिग्रीचं तसं झालेलं आहे मॅडम. आपली जी पालकांची पिढी होती, त्यांच्यामध्ये डिग्री इक्वल टू जॉब हो. हे समीकरण फिक्स होतं. हो. पण आजकाल डिग्रीची जी व्हॅल्यू आहे, असं नाही की हं. डिग्री इम्पॉर्टंट नाही, पण त्याची व्हॅल्यू ही एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणून राहिलेली आहे. ओके. सो डिग्री हा एक इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. डिग्री म्हणजे तुम्हाला जॉब मिळणारच आहे असं अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट कशी आहे मॅडम,
एका सर्व्हेनुसार इंडियामध्ये दरवर्षी फक्त जवळपास 12 ते 15 लाख इंजिनियर्स पास आउट होतात. हो. बाकी BCA, BCS हे सगळे डिग्री वेगळे. बरोबर. मग माझा प्रश्न हा असतो त्या विद्यार्थ्यांना, एवढी सगळी कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यामध्ये ते HR तुमचाच रिझ्युमे का सिलेक्ट करतील? कॉम्पिटिशन पण खूप आहे ना. सो ते पर्सेंटेज ऑफ कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्याच्यामुळे फक्त डिग्रीवरती जॉब मिळण्याचे दिवस आत्ता 2026 मध्ये किंवा इथून पुढे तर अजिबातच नाहीये. तुम्हाला स्पेशलायझेशन करावंच लागतं. करावंच लागतं आणि स्पेशलायझेशन ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक कंपनी फ्रेशरच्या रिझ्युमेमध्ये पाहतेच. आपले बरेच सारे फ्रेशर विद्यार्थी जे हा व्हिडिओ पाहतायत, तर कसं होतं त्यांना मला एकच सांगायचं आहे की याची सत्यता ते आत्ता या क्षणाला व्हिडिओ पाहता पाहता कुठल्याही जॉब पोर्टलवरती जाऊन चेक करू शकतात की 10 वर्षांपूर्वी कसं होतं ना मॅडम, फक्त एखादा स्टुडंट पासआउट झालं, त्याच्याकडे डिग्री आहे, तर त्याला फ्रेशर कन्सिडर केलं जायचं की हा आम्हाला समजा IT मध्ये हायरिंग आहे, तर तुमचं कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, यू कॅन अप्लाय फॉर इंटरव्ह्यू, IT इंजिनिअरिंग आहे, और व्हॉट एव्हर इट इज. आजकाल कंपन्यांची ती डेफिनेशनच बदलली आहे. बरं. अगदी फ्रेशरसाठी कंपन्यांची काय डेफिनेशन असते की आम्हाला फ्रेशर पाहिजेत, त्यांच्याकडे डिग्री आहे, पण आम्हाला या पर्टिक्युलर टेक्नॉलॉजी येणारे फ्रेशर पाहिजेत. ओ. म्हणजे वी नीड अ फ्रेशर इन लेट्स से जावा फुल स्टॅक, वी नीड अ फ्रेशर इन डेटा सायन्स. सो फ्रेशरची अच्छा. डेफिनेशन कंपन्यांची बदललेली आहे. ऍक्च्युली So मी पुढचा त्यानुसार- प्रश्न तोच विचारणार होते की IT मध्ये अशा कुठल्या टॉप टेक्नॉलॉजीज आहेत किंवा स्किल्स आहेत जे आता तुम्ही फ्रेशर्सला सांगू शकता की त्यांनी ते डेव्हलप करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना पॅकेज चांगलं मिळेल आणि पुढे त्याच्यामध्ये ग्रोथही चांगला असतो. IT मध्ये अशा टॉप 2 टेक्नॉलॉजीज आहेत आता ज्यांना फ्रेशरला खूप चांगले पॅकेजेस आणि ग्रोथ आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फुल स्टॅक डेव्हलपर आपण ज्याला म्हणतो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोविड पॅन्डेमिक नंतर या फील्डमध्ये प्रचंड चांगले जॉब अपॉर्च्युनिटीज IT मध्ये तयार झालेल्या आहेत. ते म्हणजे डेटा रिलेटेड टेक्नॉलॉजीज, जसं की डेटा सायन्स. ओके. सो IT मध्ये कोणी डेव्हलपर बनावं किंवा कोणी डेटा सायंटिस्ट बनावं? सो डेव्हलपर ज्याला बनायचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांचं जे ITचं एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे, ते CS रिलेटेड असेल, IT रिलेटेड असेल, म्हणजे खास करून आपण ज्याला म्हणतो ना मॅडम की कम्प्युटर रिलेटेड एज्युकेशन बॅकग्राऊंड, अशा विद्यार्थ्यांसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या फील्डमध्ये आजही भरपूर जास्त प्रमाणामध्ये स्कोप आहे. भरपूर जास्त प्रमाणामध्ये IT मध्ये अपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि पॅकेज आणि ग्रोथ ही खूप चांगली असते. ओके. आता दुसरे असे विद्यार्थी येतात ज्यांना साधारणपणे ज्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड आपण म्हणतो की नॉन IT आहे. समजा इंजिनिअरिंग आहे पण मेकॅनिकल फील्डमधला आहे, ENTC फील्डमधला आहे किंवा BSc आहे, BCS वगैरे अशा काही गोष्टी आहेत ज्यांना कोडिंग नकोय किंवा त्याच्याबद्दल खूप भीती असते आणि मॅथमॅटिक्स जर थोडंसं स्ट्रॉंग असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी बिनधास्त डेटा सायंटिस्ट या फील्डमध्ये जर त्यांचं IT करिअर केलं, तर लाखोंचं पॅकेज आता फ्रेशर्सला सुद्धा अरे बापरे. IT कंपनीज या डेटा सायंटिस्टसाठी देत आहेत. आणि सॉफ्टवेअर डेव्हलपरला तर सिन्स तो एक कोर रोल आहे IT मधला, त्याला सुद्धा खूप चांगले पॅकेजेस हे आहेतच आहेत. अरे वा. पण तरीही पहिला जॉब मिळवण्यासाठी खूप सारे चॅलेंजेस असतात, खूप हर्डल्स असतात, आव्हानं असतात, खूप रिजेक्शन्स असतात, कंपॅरिझन होतं, प्रेशर्स खूप असतं, सोसायटीमध्ये असेल, कुटुंबाकडनं असेल. तर मग या सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाने, विद्यार्थ्यांनी स्वतःला कसं मोटिवेट करावं? याच्यामध्ये कसं आहे मॅडम, तुम्ही 2 गोष्टींबद्दल विचारलात. एक आहे चॅलेंजेस आणि एक आहे मोटिवेशन. तर मी असं सांगतो की विद्यार्थ्यांना IT जॉबमध्ये रिजेक्शन्स येतात का? कारण त्यांच्याकडे स्किल्स नसतात. ओके. आणि त्यांना प्रेशर येतं कारण त्यांची प्रॅक्टिसच नसते. आणि तिसरी गोष्ट जे कंपॅरिझन होतं ते का होतं? आपल्याच बॅचमधल्या एखाद्या मित्राला IT जॉब मिळाला, त्याने स्टेटस टाकलेला आहे, ते पाहून कंपॅरिझन होतं. सो या गोष्टी नाही करायच्यात. मग जर एखाद्याला जॉब मिळालेलाच आहे, तर आपण हे पण पाहिलं पाहिजे ना, तो आपलाच बॅचमेट आहे, त्याने असं काय वेगळं केलं, त्याने अशा काही गोष्टी शिकल्या ज्याच्यामुळे त्याला तो जॉब मिळालेला आहे. आणि याच्यामध्ये कसं होतं की सगळ्या विद्यार्थी मित्रांना मला हे सांगायचं आहे, तुमच्या एकदा कॉलेजचे दिवस तुमचे संपले की नंतर येणारा प्रत्येकजण तुमचा कॉम्पिटिटर असतो. तुमचा मित्रही तुम्हाला सांगत नाही की तो लेटेस्ट गोष्टी काय शिकतोय, काय त्याने लेटेस्ट स्किल्स घेतले. जेव्हा त्याला डायरेक्टली जॉब मिळतो तेव्हा आपल्याला कळतं. सो हे जे रिजेक्शन्स आहेत, प्रेशर्स आहेत किंवा जसं आपण म्हणतो कंपॅरिझन होतं, या सगळ्या गोष्टीला एकच मार्ग आहे की आपण आपला करिअरचा ट्रॅक शिकवणे आणि त्या दृष्टीने पुढे जाणे. कारण त्याच्यावरती जर आपण शिकत पुढे गेलो नाही, तर आपण आहे त्याच निगेटिव्ह फेजमध्ये राहणार. राईट. आणि मोटिवेशन बद्दल तुम्ही बोलला, तर मी म्हणेल की मोटिवेशन पेक्षा डिसिप्लिन जास्त इम्पॉर्टंट आहे. अच्छा. कारण आपल्या आयुष्याची जी जबाबदारी आहे ती आपल्या मित्रांवरती नाहीये, ती आपल्या सोसायटीतल्या लोकांवरती नाहीये. आपली स्वप्न, आपले कुटुंब, आपलं पुढचं आयुष्य हे आपल्यालाच सावरायचंय. आणि मोटिवेशन पेक्षा कन्सिस्टंटली डिसिप्लिनने जर तुम्ही
टेक्निकल स्किल्स आहेत, कम्युनिकेशन स्किल्स आहेत, याची जर प्रॅक्टिस आपण करत गेलो, तर आय-टीमध्ये नक्कीच चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेतच. आणि मोटिव्हेशनचा अजून एक खूप चुकीचा अर्थ आजकालचे आपले जे सगळे यंग स्टुडंट्स आहेत ते घेतात. त्यांना असं वाटतं मी काही मोटिव्हेशनल रील पाहिल्या, मग ठीक आहे मला खूप चांगलं मोटिव्हेशन आलं. पण ते तर फक्त 90 सेकंदाचंच आहे ना मॅडम. करेक्ट. Instagramवरचं मोटिव्हेशन 90 सेकंदाचं आहे. पण जर आपण कन्सिस्टंटली आणि मेन म्हणजे डिसिप्लिनने प्रॅक्टिस करायला लागलो, तर तुमच्या मोटिव्हेशनपेक्षा तुमची डिसिप्लिन ही तुम्हाला लाईफमध्ये अजून जास्त पुढे घेऊन जाते. खूप सारे तसे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत, ज्यांना खूप चांगलं पॅकेज मिळालेलं आहे, ज्यांच्याकडे पण मलाही सुरुवातीला विश्वास वाटायचा नाही, की अरे याला अरे वा. लवकर आय-टी जॉब मिळेल की नाही. सो डिमोटिव्हेट व्हायचं नाहीये आणि कन्सिस्टन्सीने प्रॅक्टिस करायची आहे. मला असं वाटतं कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असेल तर कन्सिस्टन्सी इज अ मस्ट. डेफिनेटली. पण स्पेशली ग्रामीण भागातल्या मुलांना आपण काय सांगू इच्छितात? कारण त्यांना तर आणखी जास्त दडपण असतं. त्यांना तर आत्मविश्वास कमी असतो. शहरात जाऊन काम कसं करायचं? भाषा नीट येत नसते. एक्सपोजर कमी असतं. तर अशा ग्रामीण भागातल्या मुलांना तुम्ही काय सांगाल, की एखादी डिग्री मिळवल्यानंतर आय-टीमध्ये त्यांना जर जॉब मिळवायचा असेल, तर त्यांनी नेमकं काय वेगळं करायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे काय, तुम्ही जे प्रॉब्लेम सांगितले ना मॅडम, येस ते बऱ्याच अंशी खरे आहेत. कारण आणि याच्यामध्ये कसं आहे ना, आपल्या त्या विद्यार्थ्यांची पण खरंच काहीच बिचाऱ्यांची चूक नसते. होतं कसं, इंग्लिश कम्युनिकेशन, थोडं हं. कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. हे वातावरणच त्यांना आजूबाजूला मिळत नाही. मग जेव्हा ते कॉलेज संपून अचानक आय-टीमध्ये इंटरव्ह्यूला वगैरे जातात, ते मग त्या भारावून टाकणार असतं सगळं. हां. आणि ते चॅलेंजिंग सुद्धा त्यांना ते फेस होतात. सो आता जेव्हा आपण 2026 मध्ये आपण एआयच्या जमान्यामध्ये आहोत. स्मार्टफोन प्रत्येकाकडे आहेत. तर अशा सर्व विद्यार्थ्यांना मला हे सांगायचं आहे, की तुमच्या स्मार्टफोनचा पहिली गोष्ट खूप बेस्ट यूज करा. ओके. कशासाठी? आज पहिला प्रॉब्लेम आपल्या मुलांचा काय होतो, जे ग्रामीण भागातले आहे, की कम्युनिकेशन, इंग्लिश कम्युनिकेशन वीक असतं. मान्य आहे, की तुमच्या वर्गामध्ये पण जास्त कुणाला खूप भारी इंग्लिश येत नाही. सो एआय रिलेटेड खूप सारे ॲप्स मोबाईलमध्ये हं. आजकाल फ्रीवाले ॲप आलेले आहेत. त्याच्यामध्ये कसं असतं, आपण त्या ॲपसोबत एखादा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. आपण बेसिक इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. हं. मग ते ॲप आपल्याला करेक्ट करतं, की अरे तुमचं वाक्य हे चुकतंय. असायला हवं होतं हं. आणि ते करेक्शन पण सांगतं. सो हं. अशी जर कन्सिस्टंटली प्रॅक्टिस केली, तर पहिली गोष्ट काय होईल, की इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला कुणाचीच गरज नाही त्याच्यासाठी. वाह! तुमचा मोबाईल आणि तुम्ही. ही पहिली गोष्ट. मग दुसरं असं होतं, की टेक्निकल गोष्टींबद्दल अवेअरनेस खूप जास्त नसतो. पण मी आता म्हणेल, की स्मार्टफोनच्या जमान्यामध्ये बऱ्याचदा असं कंपॅरिझन होतं ग्रामीण भागातल्या मुलांचं, की पुणे-मुंबई सारख्याच्या किंवा कुठल्याही शहरामधली जी मुलं आहेत त्यांना एक्सपोजर खूप जास्त मिळतंय. हं. त्यांना ऑलरेडी त्या गोष्टी माहीत असतात. पण अशा सर्व ग्रामीण भागातल्या विद्यार्थी मित्रांना मला सांगायचं आहे, की विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे तुमचा स्मार्टफोन आहे, त्यालाच तुमचा मित्र बनवा. अशी कुठलीच गोष्ट नाही जी आजकाल ऑनलाईन अवेलेबल नाही, ज्याला अवेअरनेस नाहीये. करेक्ट. सो ॲटलीस्ट तुम्हाला हे कळेल, की मी काय शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे आणि त्यानंतरचा जो ॲक्चुअल ॲक्शन पॉइंट येतो, तो म्हणजे लर्निंग. हं. आणि ग्रामीण भागातल्या आपल्या मुलांचं कसं असतं, जबाबदाऱ्या खरंच खूप जास्त असतात त्यांच्यावरती. हं. परिवाराची जबाबदारी असते किंवा अगदी अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलं असतात. मी तर काही-काही मुलं अशी पण पाहिलेली आहेत. लिटरली त्यांचे आई-वडील हे कुठेतरी शेतामध्ये, हो. कुणाच्या दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करतायत. पण मुलाचं शिक्षण चांगलं व्हावं हं. म्हणून ते डिग्री झटतात. वगैरेसाठी सपोर्ट करतायत. चांगली गोष्ट, चांगलं आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण हे आहे, की आजकाल मुलींच्या सुद्धा शिक्षणाला खूप जास्त प्रायोरिटी हो. पॅरेंट्स हे देतात. सो त्या मुलांनी आता 2026 ऑनवर्ड्स कुठल्याही गोष्टीची तक्रार न करता स्मार्टफोन असेल तर जवळपास सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, ग्रास्प करण्यासारख्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं कुठलीच गोष्ट नाही ज्याच्यामध्ये अवेअरनेस नाही. हं. असं आहे. सो या जर गोष्टी कन्सिस्टंटली ग्रामीण भागातल्या मुलांनी केल्या, तर नक्कीच त्यांचं सुद्धा खूप चांगलं असं आय-टी करिअर बनू शकतं, जे बनलेलं आहे. हं. नाही आणि खूप करेक्ट बोललात तुम्ही. कारण तुमच्या हातात सगळ्यात मोठं शस्त्र आहे ते म्हणजे आयफोन, स्मार्टफोन. आणि स्मार्टफोन आता कोणीच नाहीये असं मला नाही वाटत, की तो ग्रामीण भागातला असेल किंवा शहरी भागातला असेल ज्याच्या हातात स्मार्टफोन नाहीये. स्मार्टफोन. तर त्या तुमच्या हातातल्या स्मार्टफोनचा वापर फक्त Instagramचे रील्स बनवणे आणि ते बघणे याच्यामध्ये न घालवता तुम्ही स्वतःचं एक करिअर उत्तम पद्धतीने तुमच्या हातात असलेल्या या शस्त्राने घडवू शकता आणि स्वतःला तुम्ही कारण बाहेर जाऊन शिकणं, त्याच्यामध्ये तुम्हाला दडपण येऊ शकतं, प्रवास करावा लागतो, खर्च असेल. पण तुम्ही म्हणालात तसं कितीतरी ॲप्स आहेत, जे तुम्हाला घरी बसल्या-बसल्या तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात. सो नक्कीच त्या सगळ्या गोष्टींचा वापर केलाच पाहिजे. अ, ते तर झालं फोनच्या माध्यमातनं कोचिंग. पण आता आपण वळूयात आय-टी इन्स्टिट्यूट्सकडे. आता महाराष्ट्रभरात बरेच आय-टी इन्स्टिट्यूट्स आहेत. तर विद्यार्थ्यांनी आय-टीमध्ये जर का कोचिंग करायचं असेल, तर येस इन्फोटेक हे का निवडावं?
याच्यामागे काय वेगळी भूमिका आहे तुमची? याच्यामधली भूमिका ही आहे, की पहिली गोष्ट आपल्या येस इन्फोटेकमध्ये फक्त आपण विद्यार्थ्यांना आय-टीचं सॉफ्टवेअरचं ट्रेनिंग देत नाही, तर त्यांचं पूर्ण आय-टी करिअर घडवतो. अच्छा. कसं? त्याच्या काही स्टेप्स आहेत. आपल्या जे साधारण सामान्य ग्रामीण आपले जे मध्यमवर्गीय स्टुडंट्स आहेत, त्यांची पहिली चूक काय होते, की आय-टी करिअरचा ट्रॅकच वेगळा निवडला जातो. म्हणजे वेगळी चुकीची टेक्नॉलॉजी ते निवडतात. कशावरून? त्यांच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडच्या बेसिसवर. ओके. सो पहिली गोष्ट आपल्या येस इन्फोटेकमध्ये जी केली जाते ती आहे, की त्यांचं एज्युकेशन बॅकग्राऊंड, त्यांचं पास आउट इयर यानुसार त्यांच्या प्रोफाईलला कुठे जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज मिळतील, त्यानुसार त्यांना ओके. करेक्ट आय-टी ट्रॅक हा सजेस्ट केला जातो. योग्य आय-टी करिअर त्यांना सजेस्ट केलं जातं. ही पहिली गोष्ट. हम्म. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे, की आता आपला करिअर ट्रॅक टेक्नॉलॉजी फिक्स झाली. त्या हम्म. शिकायच्यात. तर काय होतं, की आपल्याला कॉलेजनंतर ना मुलांना परत शाळेत नाही पाठवायचंय. म्हणजे काय? कॉलेजमध्ये 50-60 जणांची आपली बॅच असते. आय-टी इन्स्टिट्यूटमध्ये तो मुलगा जर 30, 40, 50 जणांच्या बॅचमध्ये गेला, तर तो स्वतःच्या मनातले प्रश्नच विचारत नाही. राईट. कारण त्याला ही भीती वाटते, की अरे मी एवढ्या सगळ्या जणांमध्ये कसं बोलू, काय बोलू? सो यामध्ये आम्ही काय केलंय, की लिमिटेड बॅचची एक जी स्टुडंट स्ट्रेंथ आहे ती आम्ही ठेवलेली आहे. म्हणजे फक्त 10 ते 15 स्टुडंटच्या लिमिटेड बॅच साईजमध्ये विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणं. बरं, आता फक्त ट्रेनिंग देऊनही फायदा नाही. ट्रेनिंग झालं, त्यांना नॉलेज आलं. आता त्यानंतर विद्यार्थी जे कुठे मागे पडतात, आपले जे सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातले विद्यार्थी आहेत, कुठलेही कॉमन प्रॉब्लेम असतो त्यांच्या इंग्लिश कम्युनिकेशन. राईट. तर तो आम्ही आयडेंटिफाय केला. मग आम्ही काय ठरवलं, की फक्त टेक्निकलवरती काम करून थांबायचं नाही. कन्सिस्टंटली डेली एव्हरी डे टेक्निकल सोबत त्यांच्या कम्युनिकेशनवरती पण काम करायचं. कारण जे काही टेक्निकल ते शिकलेले आहेत इन्स्टिट्यूटमध्ये, ते त्यांना इंटरव्ह्यूमध्ये बेसिक इंग्लिशमध्ये बोलता तरी यायला पाहिजे. Absolutely. तेव्हाच त्यांना त्यांचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं काही स्टुडंट्स करतात कारण त्यांना आय-टीमध्ये जॉबसाठीच्या इंटरव्ह्यूच्या अपॉर्च्युनिटीज मिळाव्यात आणि त्यासाठी लागते एक डेडिकेटेड प्लेसमेंट टीम. सो येस इन्फोटेकमध्ये डेडिकेटेड प्लेसमेंट ऑफिसर्स आहेत, अरे वा. जे 8 ते 10 जणांची आमची डेडिकेटेड प्लेसमेंटची टीम आहे, जी त्या विद्यार्थ्यांच्या फक्त इंटरव्ह्यू कॉल्सवरती काम करते. ओ. सो करेक्ट आय-टी ट्रॅक, प्रॅक्टिकल, लिमिटेड स्टुडंट्समध्ये ट्रेनिंग, कम्युनिकेशन इम्प्रूव्हमेंट आणि त्यानंतर शेड्यूल्ड इंटरव्ह्यू कॉल्स. ह्या स्टेप्समधनं स्टुडंट्स गेला, की मग तो त्याचं चांगलं उत्तम असा आय-टी करिअर चालू करतोच करतो आणि अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी आय-टी करिअर चालू केलेलं आहे. आणि जेव्हा एखाद्या स्टुडंट्सला जॉब मिळतो, आमच्या येस इन्फोटेकमध्ये मॅडम सेलिब्रेशन कशाचंच होत नाही. माझा सुद्धा बर्थडे कधी सेलिब्रेट होत नाही. या स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आहे सर्वांना. अच्छा. फक्त जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला जॉब त्याचा मिळतो. जॉब मिळतो, तोच आमच्यासाठी सेलिब्रेशनचा दिवस असतो. फक्त त्या एकमेव गोष्टीचं सेलिब्रेशन आपल्या येस इन्फोटेकमध्ये होतं. वा. आणि हीच प्रेरणा किंवा हेच ध्येय असेल तर मला खात्री आहे की तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं आय-टी करिअर अगदी सक्सेसफुल होईल. फक्त मिळणारच नाही पण ते करिअर सक्सेसफुल Yes, सुद्धा होईल. yes. कारण तो पाया जो आहे तुम्ही भक्कम रोवता आहात. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलं. कारण तुमच्या कोचिंगमध्ये येऊन लोकांनी फक्त शिक्षण, स्किल्स, टेक्नॉलॉजी नाही Yes. तर कम्युनिकेशन आणि प्लेसमेंटवरती सुद्धा तुमच्याकडनं त्यांना मदत होणार आहे. हे नक्की. ऐकून मला खूप छान वाटलं. एक निश्वास टाकण्यासारखं आहे. कारण आपण चांगल्या माणसांच्या चांगल्या हातात जातो आहोत. नक्की. याची नक्कीच खात्री होते मला. खूप खूप मनापासून धन्यवाद सर तुमचे. इतक्या छान पद्धतीने तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुला-मुलींना प्रेरणा दिली. कुठेतरी एक सध्याच्या वातावरणात जसं तुम्ही म्हणालात आधी सुरुवात करायच्या आधी, की आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगार मुलं खूप आहेत. खूप आहे. पण अशा परिस्थितीत खचून न जाता आपण देखील आपलं उत्तम करिअर घडवू शकतो. आणि तुम्ही स्वतः जर असं वाटत असेल, की आपल्याला एकट्याला ते जमणार नाहीये, तर भुतारे सर आणि त्यांची टीम Yes. येस इन्फोटेकच्या माध्यमातून तयार आहे तुमचं करिअर तुमच्यासाठी घडवण्यासाठी, मदत करण्यासाठी. तर संदीप सर, आता आपण बऱ्यापैकी आपण कशा पद्धतीने कोचिंग देतो याच्याबद्दल बोललो. स्टुडंट्स तयार देखील आहेत. तर तुमच्याकडे कोचिंगला येस इन्फोटेकला यायचं असेल तर कुठे-कुठे आपल्या शाखा आहेत महाराष्ट्रभरात? सो आता पुण्यामध्ये आपलं हेड ऑफिस आहे आणि महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यामध्ये कराड, अमरावती, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी आता येस इन्फोटेकच्या आपल्या शाखा आहेत, जिथे विद्यार्थी प्रॅक्टिकली आय-टीचे जे टेक्निकल स्किल्स शिकतायत आणि आय-टी करिअरच्या दिशेने त्यांची वाटचाल करतायत. आणि ज्यांना शहरामध्ये येऊन शिकणं शक्य नाहीये, तर त्यांच्यासाठी काय सोय आहे? त्यांच्यासाठी जसं या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त
माझा आणि माझ्या टीमचा हा प्रयत्न आहे की महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक शाखा येस इन्फोटेकची असणार आहे, जेणेकरून आपण आजकाल जसं पाहतो ना की आपल्या पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पिझ्झा सुद्धा अर्ध्या तासामध्ये येण्याची खात्री आहे. तर मला महाराष्ट्रातील सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांचा IT मध्ये करिअर करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही सोय अवेलेबल करून द्यायची की त्यांच्या घरापासून 1 तासाच्या अंतरावरती जे त्यांच्या जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिथेच त्यांनी प्रॅक्टिकल लेटेस्ट IT टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग घ्यावं, जेणेकरून त्यांचा राहण्या-खाण्याचा जो लाखो रुपयांचा खर्च आहे, तो वाचणार आहे आणि त्यानंतर त्यांचे जॉब प्लेसमेंट्स वगैरे ते आपल्या पुण्यातील हेड ऑफिसकडून IT पार्क्स जिथे आहेत, पुणे, मुंबई आहे किंवा बाकीचे पण IT पार्क्स आहेत, तिथे होणारच आहेत. आणि हेच एक माझं उद्देश आहे, जेणेकरून साधी गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या IT पार्क्समध्ये जास्तीत जास्त मराठी IT सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स कसे असतील, हेच घडवणं हे माझं आणि आमच्या येस इन्फोटेकच्या पूर्ण टीमचं एक ध्येय आहे आणि एक उद्देश आहे. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळो. धन्यवाद मॅडम. तर तुमचं हे जे काही प्रेरणादायी हाचा जो इंटरव्ह्यू होता किंवा हा जो प्रवास आहे, तो मला असं वाटतं की खूप विद्यार्थ्यांना एक लाईट ॲट द एंड ऑफ द टनल दाखवणारा आहे, प्रकाश दाखवणारा आहे. कारण मला असं वाटतं की जी व्यक्ती स्वतः त्या परिस्थितीमधनं गेली आहे, तीच व्यक्ती त्याच्यावर मात करून पुढे समाजासाठी अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी धाडसी आणि जिद्दीने काम करू शकते. तुमच्या या जिद्दीला, तुमच्या या धाडसाला आणि तुमच्या या प्रेरणादायी स्टोरीला, गाथाला मी मनापासून सलाम करते. तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही आज इथे आलात. यशोस्तुतीमध्ये तुमची गाथा मांडली आणि अनेक विद्यार्थ्यांना तुमच्या येस इन्फोटेकच्या माध्यमातनं प्रेरणा दिली आणि अर्थातच त्यांच्या यशाची देखील वाट उघडलेली आहे. त्यासाठी खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तुम्ही मला इथे बोलवलंत आणि बोलण्याची संधी दिलीत, याबद्दल माझ्याकडून आणि येस इन्फोटेकच्या आमच्या पूर्ण टीमकडून पुन्हा एकदा धन्यवाद. आणि तुम्हाला देखील धन्यवाद. आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबवूयात. यानंतर तुम्ही बघत राहा आपला कार्यक्रम. पुढे देखील आपण असेच प्रेरणादायी व्यक्तिमत्व या मंचावर, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणणार आहोत आणि त्यांच्याकडनं ऐकणार आहोत त्यांच्या कर्तृत्वाची यशोगाथा. धन्यवाद.